जळलं लक्षण. आता काही तर म्हणे नागोजी बाबांसाठी 5 पक्वान कर झटपट. मी काय बटिकी ह्यांची का दासी? सगळी मरमर मीच करायची, सगळ्यांचा स्वयंपाक मीच करायचा, ह्याच्या त्याच्या जिभेचे चोचले मीच पुरवायचे, रांधा वाढ्या उष्टी कडा सगळं मीच करायचं. आणि त्या मनोरमा वहिनी, त्यांच्या ताब्यात मात्र पेढी. सोन्याचा इतका हव्यास की गेल्यावर सुद्धा सोन्याचा पांघरून जाणार आहे की काय देव जाणे. जळफळाट होतोय नुसता जीवाचा जळफळाट. पण करणार काय, आमचंच नाणं खोट. आमचे हे खमके असते, 4 चव्वल कमावले असते तर आज ही वेळ आली नसती. पण कमवतात कसले आहे तेच कमवायला बसले त्या जुगाराच्या मागे. नवरा असला पण पोटचा पोरगा साथ देईन म्हटलं तर तो सुद्धा त्या वहिनींचाच चाकर. काय करायचं काय कळत नाही बाई. देवाला हाक सुद्धा मारू शकत नाही. विठ्ठलाचं नाव घ्यायला सुद्धा बंदी या घरात. वच्छे कोणी नाही बाई तुझं, कोणी नाही. दिग्याच्या बायकोला येऊ दे. त्याची बायको आली ना की माझ्या गळ्यातली सगळी कामं तिच्या गळ्यात घालणार आणि मी मोकळी होणार. सोडणार नाही.